नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. ज्या व्यक्तीला स्वतंत्र व्हायचे आहे त्याच्या पायात कुठलीही बेडी अडकवता येत नाही. मग ती बेडी लग्नाची असो या प्रेमाची असो, नात्यांची असो किंवा अगदी मुलांच्या जबाबदारीची. त्याला फक्त स्वतंत्र व्हायचे असते, स्वच्छंदी बाळगायचे असते. जबाबदारीच्या दोऱ्यात स्वतःला अडकवून घेणे अशा माणसांना जमत नाही. तिथे त्यांचा जीव गुदमरतो, श्वास अडकडतो. पण अशा वेळी संभ्रमात पडतो तो आयुष्याचा दुसरा जोडीदार. त्याच्या ध्यानीमनी नसताना त्याचं जग उद्ध्वस्त झालेलं असतं. नेमकं कळत नाही की आपलं चुकलं काय, आपण कुठे कमी पडलो, प्रेम देण्यात, सुख सोयी देण्यात की अजून काही. अशा अनेक न उलगडणाऱ्या कोड्यांची उत्तरे शोधावी लागतात त्याला. काहीही चूक नसताना केवळ आपल्या आयुष्याच्या जोडीदाराच्या चुकीची शिक्षा त्याला भोगावी लागते, जे गेल्या 2 वर्षापासून समिधा हे भोगत होती. अगदी नेमकी ती दुर्दैवाने म्हणा किंवा कर्मामुळे असेल, ती वेळ आज सुबोधवर आली होती. सोन्यासारखी 2 मुले आणि समिधासारखी उत्तम सहचारिणी असताना सुबोध क्षणिक सुखाच्या मोहापायी मीना नावाच्या मोहपाशात अडकला होता. नेहमी तीच मीना आज ह्या कठीण प्रसंगी त्याची कुठलीच पर्वा न करता हे घर आणि त्याला सोडून निघून गेली. लिव्ह इन रिलेशनशिप नावाच्या ह्या मृगजळाच्या जवळ असलेल्या सुगंधी कस्तुरीपायी अनेक विवाहित, अविवाहित महिला आणि पुरुष बळी पडतात. डोके ठिकाणावर येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशाच काहीशा मानसिक अवस्थेत सुबोध होता. घटस्फोटाच्या मार्गावर असलेल्या संसारातील आपल्या सोबतीला हाक मारण्याची सुद्धा सोय शिल्लक नसताना थेट अशा अवस्थेत मदतीसाठी बोलावणे त्याच्या पुरुषी अहंकाराचा पराभव मान्य केल्यासारखे होते. त्यामुळे सुबोधने त्याच्या मित्रमंडळींना कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण मीनासोबत मैत्री झाल्यापासून ज्यांच्या संपर्कात तो होता त्या सर्वांना परिस्थिती आधीच माहीत असल्याने कुणीही मदतीसाठी पुढे येईना. जुन्या मित्रांना गेली 2 वर्षापासून एकही कॉल केलेला नव्हता. त्यामुळे त्यांनाही कॉल करण्याची हिंमत सुबोधकडे नव्हती. हताश मनाने सुबोधने मोबाईल बेडवर फेकून दिला आणि स्वतःही अशक्तपणामुळे थकवा आल्यावर बेडवर आडवा पडला. बुडत्या जहाजाला एक आशेचा किरण म्हणावा की काय, आणि नेमका कधी नव्हे तो आज सुबोधच्या मोबाईलवर गावावरून आईचा कॉल आला. आईचं नाव वाचून सुबोधला थोडी हिंमत आली. क्षणाचाही विलंब न करता सुबोधने कॉल रिसीव्ह केला. सुबोध बाळा, कसा आहेस? समोरून आईने प्रश्न केला. काहीही प्रतिक्रिया देण्याच्या आधी सुबोध ठसाठसा रडायला लागला. अरे काय झाले? असा का ओक्साबोक्शी रडत आहेस? लहान मुलांसारखा. काही नाही ग आई, आज जवळपास वर्षभराने तुझा आवाज ऐकला आणि भरून आले ग. काहीतरी लपवतो आहेस माझ्यापासून. तू ठीक आहेस ना? आवाज असा का थकल्यासारखा येत आहे? अगं वर्क फ्रॉम होम आहे, पण कामाचे प्रेशर जास्त आहे, त्यामुळे थोडी तब्येत खराब आहे. पण ठीक आहे तू. नको चिंता करू. आईला जास्त काळजी टाकून तिची उत्कंठा ताणू नये म्हणून सुबोधने प्रत्येक तब्येत बरी नाहीये असे सांगितले. जुजबी गप्पा मारून झाल्यावर सत्य लपवत फोन ठेवून दिला. पण वरून ताक ओळखणारी आईच ती. आईंनी ताबडतोब समिधाला कॉल करून सुबोधच्या तब्येतीचा तिला आलेला अंदाज दिला आणि त्याची मानसिक अवस्था ढासळलेली आहे असे सांगितले. आईंनी सांगितल्यापासून समिधाच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न येत होते, पण उत्तर एकाही प्रश्नाचे सापडत नव्हते. रात्रीच्या वेळी बाहेर पडावे तर रस्त्यात पोलीस अडवतील, त्यांना वेळप्रसंगी सर्व सत्य सांगू असा विचार करून समिधा
ॲक्टिवाची चावी घेऊन घराबाहेर पडली. निघताना सोबत बँकेचे ATM व काही रोख रक्कम घेऊन समिधा तयारीनिशीच बाहेर पडली होती. कोविड-19चा माहोल असल्याने सर्वप्रथम येणारी सहज शंका तिच्याही मनाला स्पर्शून गेलीच होती. जीवाची घालमेल असलेल्या अवस्थेतच समिधा पोलिसांचा ससेमिरा चुकवत कशीबशी सुबोध राहत असलेल्या बिल्डिंगजवळ आली. खाली वॉचमन जवळ अर्धा तास वादविवाद झाल्यावर तिने थेट सुबोधला कॉल केला. सुबोध फोनवर समिधाचा कॉल पाहून क्षणभर स्तब्ध झाला. 4-5 रिंग वाजल्यावर त्याने कॉल रिसीव्ह केला. "मी बिल्डिंगखाली आहे. वॉचमन मला आज सोडत नाहीये. स्पीकर ऑन करते. बोल त्याच्याशी." कुठलीही फॉर्मॅलिटी न पाळता समिधाने थेट कामाचे बोलून सुबोधला द्विधा मनस्थितीतून बाहेर काढले. "वॉचमन सोडा तिला. येऊ द्या वर. माझी बायको आहे," वॉचमनला सुबोधने सांगितले. तेव्हा कुठे त्याने समिधाला सोसायटीच्या आत प्रवेश दिला. साधारण 2 वर्षांनी समिधा त्याची बायको आहे हे नाईलाजाने का होईना सुबोधने मान्य केले होते. 6व्या मजल्यावर लिफ्टने समिधा फ्लॅट नंबर 402 जवळ आली. हा पत्ता आणि ह्या फ्लॅटवर ती आज दुसऱ्या वेळी येत होती. बरोबर 2-1 वर्षांपूर्वी सुबोधच्या एका जवळच्या मित्राने तिला हा पत्ता आणि काही माहिती दिली होती. ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जातोय असे सांगून सुबोध इकडे मीनासोबत असायचा. सुबोधच्या जवळच्या मित्राने सांगितल्यामुळे खात्री करण्यासाठी म्हणून एकदाच समिधा ह्या पत्त्यावर आली होती. खात्री झाल्यावर शेवटचे भांडण झाले आणि तेव्हापासूनच सुबोध राजरोसपणे मग कायमचाच ह्याच पत्त्यावर राहायला लागला. 6व्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 602 समोर येताच समोर दरवाजा उघडाच होता. समिधाला दरवाजाची बेल वाजण्याची संधीसुद्धा न देता सुबोधने दरवाजा आधीच उघडून ठेवला होता आणि स्वतः सोफ्यावर सिगारेट ओढत आडवा शून्यात पाहत पडला होता. गेले 2 महिने तिने सुबोधला पाहिलेही नव्हते. लॉकडाऊनमुळे नंतर पुन्हा भेट झालीच नव्हती. सुबोधने समिधाकडे पाहिलेले नाही. पाहण्यासाठी शिल्लक असे होते तरी काय? ना नाते होते ना प्रेम होतं. तो फक्त पश्चाताप. तोही गेल्या 2-3 तासात आलेला. मीना सोडून गेल्यामुळे शेवटी बोलण्याची सुरुवात समिधानेच केली. "काय झालंय सुबोध? तब्येत कशी आहे तुझी?" बऱ्याच महिन्यांनी समिधाच्या तोंडून प्रेमाने आणि काळजीने सुबोध हे नाव ऐकले आणि सुबोध पुरता कोलमडला. पण काय बोलायचे ते काही सुचेना. "सुबोध, मला आईचा कॉल आलेला. त्या खूप काळजीत आहेत. मला ताबडतोब इकडे येऊन तुझी चौकशी करून यायला सांगितले. म्हणून मी इकडे आलीये. तू प्लीज काहीतरी बोलशील का?" समिधा सुबोधच्या जवळ जात म्हणाली. "थांब तिथे, जवळ येऊ नको." सुबोध समिधाला जागीच थांबवत म्हणाला. समिधासुद्धा जागीच थांबली. सुबोधच्या अशा वागण्यामुळे मनात आलेली शंका खरी आहे एवढा अंदाज मात्र तिने लावला जो अगदी खरा होता. "माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. म्हणून सांगतोय लांब राहा, नाहीतर तुलाही इन्फेक्शन होईल." एका वाक्यात सुबोधने सत्य परिस्थिती समिधाला सांगून टाकली. सुबोधने त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. क्षणभरात समिधाचे सोबत येताना आणलेले उसने अवसान गळून पडले. येताना स्वतःच्या मनाला 100 वेळा समजावून पाहत होती की असे काही नसेल. पण शेवटी ज्या गोष्टीचा संशय, भीती होती नेमकी तीच गोष्ट खरी ठरली. आधीच न्यूज चॅनलवर कुठल्याच हॉस्पिटलमध्ये नवीन रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत.
आरोग्य विभाग आणि शासनाच्या अथक प्रयत्नानंतर सुद्धा यंत्रणा टोकडी पडत आहे. अशा स्वरूपाच्या बातम्या झळकत होत्या. आता कुठे धावपळ करावी मदतीसाठी, कुणाला हाक मारावी हे काहीच तिला सुचत नव्हते. शेवटी तिचा आणि सुबोधचा एक कॉमन मित्र होता सागर. कॉलेजमध्ये तिघे एकत्रच होते तेव्हापासूनची मैत्री. आताच्या ह्या कठीण काळात तोच मदतीला धावून येईल ही खात्री होती. म्हणून समिधाने सागरला कॉल करून सर्व परिस्थिती समजावून सांगितली. रात्रीचे 10 वाजले होते. तरी एवढ्या रात्री सागर कुठल्याही मागच्या पुढच्या विचार न करता सुबोधच्या बिल्डिंगखाली 1 तासाभरात गाडी घेऊन आला सुद्धा. समिधाच्या सांगण्यावरून सागर फ्लॅटवर आला. समोर आपला जिवलग मित्र अशा गंभीर आपत्कालीन आजाराच्या विळख्यात अडकलेला पाहून सागरसुद्धा गेल्या 2 वर्षात झालेल्या घटना एका क्षणात विसरून गेला. कसा आहे सुबोध? काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत, सागर सुबोधला उद्देशून म्हणाला. आणि मनाने हरलेल्या सुबोधला मानसिक बळ मिळाले. तू आणि समिधा आता कठीण ह्यावेळी माझ्यासोबत असल्यावर मला काय होणार आहे? औपचारिक वातावरण जरा हलके करत सुबोध म्हणाला. समिधाने सागरला सुबोधचे टेस्ट रिपोर्ट दाखवले. सागरने तात्काळ ते रिपोर्ट आपल्या फॅमिली डॉक्टरकडे व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केले व कॉल करून मार्गदर्शन करण्यास सांगितले. काही वेळाने त्या डॉक्टरांचा पुन्हा कॉल आला आणि पेशंटची चेकअप केल्याशिवाय नक्की परिस्थिती सांगता येणार नाही. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीये, पण चेकअप करून पुढील औषध उपचार बघू असे म्हणाले. तात्काळ सागर आणि समिधा सागरला चेकअपसाठी घेऊन जाण्यास निघाले. सुबोध तसा शरीराने थकला होता. त्याला चालण्यास त्रास होतोय हे पाहून समिधाने त्याचा हात आपल्या खांद्यावर टाकला आणि त्याला सपोर्ट दिला. सुबोध आश्चर्यकारक रित्या तिच्याकडे पाहतच राहिला. आज उद्या घटस्फोटाचे पेपर सही करून आपण जिच्या बरोबरचा संसार मोडणार आहोतच, तीच समिधा आज त्याला कोरोनाची लागण झालेली आहे हे माहीत असूनही जवळ येण्यास अजिबात घाबरत नाहीये. जिच्यासाठी आपण 2 मुले आणि बायको सोडण्याचा निर्णय घेतला ती मीना रिपोर्ट निगेटिव्ह आहे हे समजल्याबरोबर तात्काळ घर सोडून गेली. दोघींमधला फरक अगदी टोकाचा आंधळ्या व्यक्तीलाही स्पष्टपणे दिसावा इतका समोर दिसत होता. सुबोध प्रत्येक क्षणाला आपल्या वागण्यावर लाजत होता. लिफ्टने तिघे खाली आल्यावर तिघे गाडीजवळ गेले. सुबोधला मागच्या बाजूला व्यवस्थित बसवून समिधा सागरसोबत पुढच्या सीटवर बसली. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी सुबोधचं चेकअप केलं. ब्लड प्रेशर, ECG चेक करून सागर आणि समिधाला डॉक्टर समजावून सांगत होते. घाबरण्यासारखे सध्या तरी काहीच नाही. आताच लागण झालेली आहे. सध्या तरी पहिल्या स्टेजला आहे. गोळ्या औषधे वेळेत घेऊन खाणे-पिणे व्यवस्थित केले तर 15 दिवसात एकदम व्यवस्थित होईल, तोही घरच्या घरी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेशंटला मानसिक आधार देणे गरजेचे आहे. मानसिक स्थिती ठीक असेल तर शारीरिक व्याधी फार काळ टिकू शकत नाही. हे तत्त्व प्रत्येक आजाराला लागू आहे. तुमचा पेशंट बऱ्यापैकी स्टेबल दिसत आहे. असेही हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीये. इकडे तिकडे अडकून पडण्यापेक्षा घरी तुमच्या समोर राहील तर उत्तम आहे. काही कमी जास्त झाले तर आहोत आम्ही. काही औषधे लिहून देतो, ती मात्र वेळेत पेशंटला देत राहा. तुमचा पेशंट होईल ठणठणीत बरा काहीच दिवसात. डॉक्टर जोशी सविस्तरपणे सर्व सांगत होते. त्यांचे सांगून झाल्यावर सागर आणि समिधाच्या चेहऱ्यावर थोडं समाधान झळकायला लागले. मनपूर्वक धन्यवाद डॉक्टर. आपण नेहमीप्रमाणे अगदी
योग्य मार्गदर्शन केलेत. डॉक्टर जोशी यांचे आभार मानून सागर मेडिकलमध्ये औषध आणायला निघून गेला. सुबोधला डॉक्टर जोशी यांनी सांगितलेली सर्व माहिती सविस्तर समीदाने सुबोधला दिली. घाबरण्यासारखे काहीही नाहीये. आता आपण घरी जातोय. ठीक आहे, समीदा सुबोधला धीर देत म्हणाली. समीदाचे नॉर्मल वागणे पाहून निशब्द झालेल्या सुबोधने फक्त होकारार्थी मान हलवली. सागर औषधे घेऊन आला आणि तिघे घरी जायला निघाले. सर्व धावपळीत रात्रीचे 1 वाजून गेले होते. सागरने त्याच्या घरी आधीच कॉल करून जेवण तयार करायला सांगून ठेवले होते. सुबोधच्या फ्लॅटवर जायच्या आधी त्याने गाडी त्याच्या बिल्डिंगजवळ नेली. खाली त्याची बायको एका भल्या मोठ्या पिशवीत जेवणाचे डबे घेऊन उभीच होती. जेवण गरम गरम केलेलंच आहे. जाऊन गप्पा मारत बसू का? तिघेही आधी जेवण घ्या, मग निवांतपणे गप्पा मारा. गाडी थांबल्यावर समीदाच्या हातात टिफिनची पिशवी देत सागरची बायको गौरी मस्करीत म्हणाली. तसे तिघेही हसायला लागले. आता तू जेवण कसे बनवले आहे ह्यावर आम्ही गप्पा कशा प्रकारच्या मारणार आहोत हे ठरेल, सागर गौरीला चिडवत म्हणाला. तिने एवढ्या रात्री हे जेवण बनवले आहे तेच महत्त्वाचे आहे. थँक्स यार गौरी, ग्रेट आहेस तू. समीदा गौरीचे कौतुक करत म्हणाली. बायको कुणाची आहे? द ग्रेट लिजेंड सागर पाटील यांची. गौरीला बाय करून तिघेही सुबोधच्या फ्लॅटवर निघाले. मुलांसाठी जेवण आहे ना? घरी त्यांच्या जवळपास कोणी आहे की नाही? सागर मुलांची काळजीपोटी समीदाकडे चौकशी करत म्हणाला. असे काहीतरी असेल हे गृहीत धरूनच घरून निघायच्या आधी जेवण बनवून ठेवले आणि माझ्या बहिणीला मुलांजवळ ठेवून आली आहे. सागर आणि समीदाच्या गप्पा सुबोध ऐकत असताना आपल्याला 2 मुले आहेत हे लक्षात आल्यावर आपण त्यांना पूर्णपणे जाणीवपूर्वक विसरलो आहोत याची जाणीव झाल्यावर सुबोध मनातून क्षणाक्षणाला लाजत होता. आधी धावपळीत असलेल्या तिघांना भुकेची जाणीव झाली नाही, पण हॉस्पिटलमधून निघाल्यावर मात्र तिघांना भरपूर भूक लागलेली होती. सुबोधच्या फ्लॅटवर आल्यावर तिघांनी सर्वात आधी जेवून घेतले. जेवण होईपर्यंत साधारण रात्रीचे 2 वाजले होते. सुबोधला जेवण झाल्यावर औषध देऊन समीदा त्याला त्याच्या बेडरूममध्ये सोडून आली आणि स्वतः बाहेर सागर सोबत येऊन बसली. समीदा, आता 15-20 दिवस सुबोध पूर्णपणे बरा होईपर्यंत इकडे तुलाच थांबावे लागेल. ह्या परिस्थितीत त्याची काळजी घेण्याइतपत त्याच्याजवळ हक्काचे असे एकही माणूस नाहीये. सागर समीदाला पुढील गोष्टीची कल्पना देत म्हणाला. तेवढी मनाची तयारी इकडे येण्यापूर्वीच करून ठेवली आहे मी, सागर. फक्त बाहेरून काही हवे नको ते तू पाहशील का? कारण मी सारखे बाहेर ये जा केली तर आपल्यामुळे इतर कुणाला त्रास व्हायला नको हे काही सांगावे लागेल का मला समीदा? तू पण काय? सागरने तो तिच्यासोबत आहे हे ठामपणे आहे हे विश्वासपूर्वक सांगितले आणि समीदाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट झळकायला लागले. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर मी नक्कीच याचा दुसरा पार्ट घेऊन येईल. थँक्यू.